नमस्कार मित्रांनो, मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जहागीरदारांच्या बंगल्यावरती एक कुरिअरवाला आलेला असतो आणि ते कुरिअर दुर्गाच्या हाती लागतं. दुर्गा ते घेते आणि त्यामध्ये काय आहे ते बघते. त्यामध्ये फोटोज असतात रेवती आणि विक्रांत यांचे. रेवती आणि विक्रांत हे जेव्हा एकमेकांच्या प्रेमात बुडालेले होते तेव्हाचे ते फोटो असतात. दुर्गा हे सगळं बघते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो. रेवू आणि विक्रांत एकमेकांच्या प्रेमात होते हे तिला पटतच नसतं, पण ते फोटो बघून तिला खूप मोठा धक्का बसलेला असतो. त्यावेळेला रेवतीचं खरंच विक्रांतवरती खूप प्रेम असतं, पण विक्रांतने तिला फसवलेलं असतं आणि म्हणूनच तो आज जेलमध्ये असतो. आता दुर्गाला हे सुद्धा समजलेलं असतं की यश आणि रेवू एकमेकांवर प्रेम करतात ते, कारण लीला आणि यश यांना बोलताना तिने ऐकलेलं असतं. इकडे एजंटनी आता यशला बोलवलेलं असतं, कारण एजंटना लीलाने सांगितलेलं असतं की यश आणि रेवू यांचं एकमेकांवरती खूप प्रेम आहे. आता एजे यशला विचारतो की यश, तुझं कोणावर प्रेम आहे का? यश म्हणतो, एजे तुम्ही असं का विचारताय? तुम्हाला कोणी काय सांगितलंय का? आणि तुम्ही श्वेताला शब्द दिलाय. त्यावर एजे म्हणतात, ते जाऊ दे, शब्द वगैरे सगळं सोड, ते मी बघून घेईल, पण तुझं खरंच कोणावर तरी प्रेम आहे का? आणि यश आता काहीही बोलत नाही. तर मग यश आता खरं खरं काय ते सांगेल का, की आता ही शांतच बसेल आणि एजंटना दिलेल्या शब्दाखातर तो रेवतीवरच्या प्रेमालाही विसरेल? हे सगळं काही बघण्यासारखं असणार आहे. खरं तर ही लढाई यश आणि रेवू यांच्याच प्रेमाची नाहीये, तर लीला आणि एजे यांच्यामधलीच आहे आता असं वाटायला लागलंय. एजे सुद्धा रेवती आणि यश यांना न्याय मिळवून देतील का, की ते श्वेताच्या बाजूनेच अजूनही उभे राहतील? हे सगळं नक्की बघण्यासारखं असणार आहे. अशाच इंटरेस्टिंग अपडेट्ससाठी आमच्याशी कनेक्टेड राहा आणि आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.